आणि सोनूआई वडुणोकर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. शिरोमाता वर्ल्ड संघाचे कर्णधार प्रतीक भोईर आपलं क्षेत्ररक्षण लावताना आमचे दोन्ही पंच मैदानात जात आहेत. पंच शशी साटम आणि पंच रुपेश सावंत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय शिरोमाता वर्ल्ड संघाने आणि सोनूआई वडुणोकर संघाने आपली सलामीची जोडी खेळपट्टीवर पाठवायची आहे. गवली सर, एक जबरदस्त असा चित्तथरारक सामना इथं पाहायला मिळाला आहे. पहिल्या दिवसापासून गवली सर बघायचं तर 3-4 सामने सोडून सर्व सामने रोमांचक स्थितीमध्ये दर्शकांना पाहायला मिळाले आहेत या स्पर्धेमध्ये. पाहू शकतोय खातं ओपन केलेलं आहे सिटी क्रिकेटमध्ये बाली गवली सर, खरोखर या स्पर्धेमध्ये मला तरी वाटतं 2-3 सामने सोडून सर्व सामने एक चित्तथरारक सामने पाहायला मिळाले होते दर्शकांना. जयदुर्गा सुरेश संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्यावर नितीनजी पाटील यांनी सुरेश वर्ण या संघाचं अभिनंदन केलेलं आहे. तसेच या स्पर्धेला सुद्धा त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. अतिशय उत्कृष्ट आयोजन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नितीनजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. सिटी
आतिश येतोय, आतिश भांबरे गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातो ते यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. Beautiful ball indeed. He ball up to the batsman. Lovely start from Atish Bhambre, the one of the great all-rounder in Taluka cricket. One of the key player, and I think the jump of Atish like Superman against Bindian turned the match in favor of Maratha Punjab and turned the Bali Trophy in favor of Maratha Punjab. आतिश यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र पडल्यानंतर थोडासा बाउन्स झालेला, उसळलेला, सरळ निघून गेलेला यष्टी रक्षकाच्या हातात. चांगली गोलंदाजी हाताळतोय आतिश भांबरे पहिल्या षटकामध्ये. आतिश पाटील यांनी जी सुरुवात करून दिली, अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय आतिश भांबरे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे, धावसंख्या आहे 6. याला मात्र अतिशय फटका खेळलेला आहे आणि चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. ऑफ वाली थी, पहली ऑफ स्टंप के बाहर निकले, बल्ले के बीचों बीच गेंद को लिया, गेंद हवा से बातें करते हुए स्कायर, बहुत लंबा 6. ये आप देख सकते हैं समंदर का किनारा, पीछे हीरानंदानी कॉम्प्लेक्स, बहुत खूबसूरत समंदर को दिखाया जा रहा है. तेरी आंखों के समंदर में उतर जाने दो, तेरा मुजरिम हूं, मुझे डूब के मर जाने दो. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झाली 12. आतिश याला मात्र हुकचा फटका, व्हाट अ शॉट, चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आपण शॉर्ट बॉल आहे, हा खूप टप्प्याचा चेंडू, भरपूर वेळ होता फलंदाजाकडे, उजव्या यष्टीच्या बाहेर आलेला आहे आणि मोहिंदर रामनाच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. एका टेप्याने डीप फाईन लेग सीमापार चौकार. Yes, beautiful execution behind the stroke, inside the line, hook stairs ball, beautifully, very fine indeed, through the fine leg fence for 4. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली 16. वेलकम हर्षल मडवी, आपले हार्दिक स्वागत आहे. एक अपार मेहनत घेत आहेत हर्षल मडवी या स्पर्धेसाठी. आतिश याला मात्र पूल केलेला आहे, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खूबसूरत शॉट. इस तरह के शॉट आसान नहीं रहते हैं जब गेंद टिप्पा खाने के बाद बाहर निकल रही हो. आज 1978 में टेस्ट डेब्यू किया था डेस्मन हेंस ने ऑस्ट्रेलिया के सामने, और 2009 में श्रीलंका की टीम ने अपनी टीम को आज वापस बुलाया था पाकिस्तान से, जब उन पर हमला हुआ था. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली 22. सलामी जोडी लवकर तंबूत परतल्यानंतर सुद्धा कुठल्या प्रकारे मानसिक दबावाने, खास करून यंग मॅन भाविश एक चांगली फलंदाजी करतोय आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला. आतापर्यंत 22 धावा झालेले, 2-22. आतिश भांबरे फुलटॉस चेंडू बिरकावून दिलेला आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. भीमर चेंडू आहे आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
इस वक्त 29 रन है, अब तक 23 रन खर्च कर चुके हैं आतिश बांबड़े। अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आपण पाहतोय, भावेश करतोय. या चेंडूवर 7 धावा मिळणार आहेत, कारण 6+1 29 धावा झाल्या. आता मात्र एक चांगली धावसंख्या भासते, उत्कृष्ट धावसंख्या म्हणता येईल, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे 2/29. संघाचा प्रमुख फलंदाज केतन लवकर बाद झाल्यानंतर सुद्धा त्याची जागा जी घेतली आहे भावेश याने, अतिशय चांगली फलंदाजी करते भावेश. यानंतर एकविरा मानकोले आणि जे हनुमान सरळीपाडा दोन्ही संघ कडे तयार राहायचंय. याला पुण्याला फटका खेळलेला आहे, डीप वाडिश मिड विकेट सीमापार षटकार. ये तो गजब का शॉट है. षटकांची हॅट्रिक पूर्ण ये देखिए करणार. अच्छी गेंद पे शॉट खेला, हल्की सी शॉट थी, बैकफुट पे चले गए, वजन को ट्रांसफर किया, बहुत खूबसूरत शॉट अम्पुल और पावरफुल. ये तो गजब का शॉट है. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झाली 35. महागडं षटक, तब्बल 29 धावा या षटकामध्ये बहाल केलेल्या आहेत. 35 धावा, तब्बल 29 धावा या षटकामध्ये दिल्या, 35 धावा झालेल्या आहेत. जे हनुमान सरवली आणि एकविरा मानकोली यानंतर होणारा सामना दोन्ही संघ कर्णधार आणि नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. जे हनुमान सरवली आणि एकविरा मानकोली. यानंतर होणारा सामना जय भोलेनाथ सरळीपाडा विरुद्ध एकविरा मानकोली. दोन्ही संघ कर्णधार आणि नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 2/35. आणि यानंतर काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे. Thank you, Gavli sir. You are watching MP Cup 2017. Welcome all of you wherever you are. The match between Shilu Matawal and Sonu Ai Vadunavkar. End of the second over, very good total on the board, 35. What an expensive over from Atish Bambre, who given me 29 runs in previous over. Is going to be Pratik Bhoir brought into the attack. He is the key player. This time try to cast edge of the bat, rose to the third man fence for 4. What? He gets boundary, thick outside edge between fly slip. Ball is traveling all the way to the third man fence for 4. 4 bonus run in favor of Sona Ai Vadunavkar. 39 for the loss of 2 wickets. Pratik ball this time left. All long on. Prashant Matra is there. Yes, is out. त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि अतिशय चांगला चेंडू होता आणि लॉंगांना एक चांगला झेल प्रशांत मात्रेचा आणि आपल्या संघाला चांगली सफलता मिळवून देतोय.
दीपक पाटील केवणी देवे या ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 39 for the loss of 3 wickets. Sonu Ai, Vadunaugar. Atish Yuvak having a word there with wicketkeeper Paresh. And there we watch Pratik Bhoir, young dashing captain of Maratha Punjab and the player of Shelu Matawal. Pratik, turn from Mundora end. Today is a heavy breeze running, warm afternoon here at the Bandra Maruti Kaler cricket ground. Shot, try to hooks, fine bouncer indeed. This one was a perfume ball just past the nose. होऊ शकता पण बाउन्सर चेंडू होता, उसळला होता अचानक. हुक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पाठीत येत नाही, सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव. Beautiful ball bowled by Pratik Bhoir. Pratik reaches bowling mark, turn from Mundora end. Up to the wicket now. This time another awkward looking push, another nasty delivery in front of his chest. Batsman check his stroke and loose bottom and push. They go for one. Score was up to 40 for the loss of 3 wicket. We are in over number 3 and you are watching the match between Shelu Matawal and Sonu Ai, Vadunaugar. Today is a 2 special things joined us. This time uppercut. There is a fielder in deep. Could be caught. Oh, 6 is 6 runs. Goes his back foot and uppercut. Nice looking stroke indeed. This is the one of the typical stroke in style of Sanat Jayasuriya. In style of Virendra Sehwag, who played in Centurion in 2003 against Shoaib Akhtar. Beautiful ball. This time welcome back. BCM outside of stump. पाकिस्तानच्या विरुद्ध मारलेला अप्परकटचा फटका अजूनही भारतीय प्रेक्षक विसरू शकणार नाही. वर्ल्ड कप 2003 मध्ये मारला होता फटका. अप्परकटचा फटका सरळ याच अंदाजात फटका मारला होता सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. Yes, against Shoaib Akhtar, short lifting ball in Centurion Park 2003, the World Cup match between Pakistan and India. That marks end of the third over, 46 for the loss of 3 wicket. 3 ओवर की समाप्ति 46 रन, एक बहुत अच्छा टोटल एक ऐसी टीम के सामने जो इस वक्त 2 नंबर पे रैंक कर रही हो. यशपाल माली भी हमसे जुड़ चुके हैं और दीपेश भी जुड़ चुके हैं. अगला मुकाबला होने जा रहा है शायद एकविरा मानकोली बनाम जय भोलेनाथ सरोलीपाड़ा. क्या मुकाबला है, दोनों तरफ बहुत अच्छे खिलाड़ी हैं. मरता क्या ना करता प्रशांत मात्रे को आखिरी ओवर दिया गया रन बचाने के लिए. 46 धावा झाल्यात, पण हे विसरून चालणार नाही की या मैदानावर हाय स्कोरिंग सामने बघायला मिळतात. यापूर्वीचा सामना आपण बघितला 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग जयदुर्ग सुरेश संघाने सहजगत्या केलेला होता. और आखिरी ओवर में 4 सिक्सर लगाए. आकाश ने मानो आज आकाश में गेंदों को भेज दिया था. प्रशांत मात्रे बहुत ही खूबसूरत बॉलिंग एक्शन है उनका, लेकिन राइट आर्म राउंड विकेट जा रहे. बहुत अच्छा बॉलिंग एक्शन है और बहुत ही अच्छी गेंदबाजी इस सीजन में की है प्रशांत मात्रे ने. दोस्तों आप देख रहे हैं खासदार चषक 2017 सम्माननीय खासदार कपिल पाटिल के जन्मदिन पर इसका मेगा फिनाले. शॉट राइजिंग गेंद विकेट कीपर के पास. ये देखिए बहुत खूबसूरत गेंद, एंगल जो बनाया था वो बहुत खूबसूरत था. गुड लेन पे पड़ी थी गेंद. ये जो विकेट है ये तालुका क्रिकेट की अब तक की सबसे तेज विकेट है, फास्टेस्ट विकेट. इसे हम पर्थ कह सकते हैं या पोर्ट ऑफ स्पेन, जिस तरह का नजारा है. एक और बाउंसर
और 1/4 ओवर का इशारा आ गया है। अगर आप बाउंसर करते हैं तो फिर आप फ्री दिया जाएगा। अगदी बरोबर, एका चेंडूची परवानगी असते बाउन्सर टाकण्याची, मात्र दुसरा चेंडू टाकला तर मात्र पंच या चेंडूला शिक्षा करू शकतात. यह साला के प्रशांत कह रहे थे कि बैट्समैन झुके हुए हैं लेकिन अंपायर इज द बेस्ट जज। प्रशांत मात्रे राइट आर्म ओवर द विकेट। बहुत अच्छी गेंद आगे रखा था, लेंथ गेंद थी, बहुत खूबसूरत गेंदबाजी देख रहे हैं हम प्रशांत मात्रे की, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं, सुर और ताल में गेंदबाजी कर रहे हैं। इस सीजन में ग्रामीण क्रिकेट और सिटी क्रिकेट दोनों में जब भी उनकी खिदमत ली है उन्होंने अच्छी गेंदबाजी की। राइट आर्म राउंड विकेट जाते हुए फिर से अच्छी गेंद, मुलाकात बल्ले की नहीं हो रही है, बैट्समैन बहुत ही परेशान। ये क्लास है, इसीलिए तो मैं कहता हूं कि क्लास कभी भी नहीं मरता है। अगदी बरोबर, पहिल्या 3 षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट धावसंख्या वाढत होती, मात्र चौथ्या षटकामध्ये खरं तर हे मनपसंत षटक असतं फलंदाजीचं, हाणामारीचं षटक असतं, मात्र या षटकात कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नाही मोठा पटका खेळण्याची प्रशांत मात्रे याच्याकडून. लूटमार मचाने की आप बिल्कुल मौका नहीं दे रहे हैं। ये ओवर में तो जियो सिम तो नहीं लेकिन आइडिया के सिम जरूर बने। संजयजी पाटील माजी सरपंच वर्ल्ड यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे आणि उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे खासदार चषक 2017 मध्ये. राइट आर्म राउंड विकेट जाते हुए प्रशांत स्मदबाब पैरों के सामने ड्राइव किया, बहुत ही खूबसूरत अंदाज से कोशिश आतिश बामड़े की, बढ़िया। ये तो आजकल उछलने में बहुत माहिर हो गए हैं, अपनी जगह से कम वो जो उन्होंने सिक्सर बचाया था, जो रैलिंग लगी थी बाली ट्रॉफी में, उसके ऊपर उनका पैर था। जब आसिफ की वो ग्रेट मोमेंट ऑफ बाली ट्रॉफी रहा था, बिल्कुल सुपरमैन बन गए थे वहां पर। 2 रन बचाए, यहां पर 48 पे पहुंचा स्कोर। मात्रे आगे रखा था, फिर से बीट किया, बहुत खूबसूरत ओवर, एक्सेलेंट ओवर, टर्न ओवर फ्रॉम प्रशांत मात्रे। सिर्फ 2 रन खर्च किए, क्या गेंदबाजी की उन्होंने। और ये देखिए सभी खिलाड़ी उनको चेयरअप करते हुए, बहुत खूबसूरत गेंदबाजी। सिर्फ 2 रन दिए, वो भी आखिरी ओवर में। 50 रन बने, 51 रनों की चुनौती रखी है। आइए दोस्तों, अगले टॉस की तरफ हम जा रहे हैं, जहां पर टॉस करने के लिए इस वक्त तैयार है द मैजिकल वॉइस ऑफ मराठी कमेंट्री का स्कूल, डॉक्टर गवली सर। धन्यवाद सिद्दीक बाबे. एकविरा मानकोरे आणि जय भोलेनाथ सरलीपाडा दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर यायचं आहे. वेलकम सागर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि वेलकम दीपेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये संजयजी पाटील हे माजी सरपंच वर्ल्ड आणि अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती आहे. मी आपल्यास विनंती करणार आहे, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. संजयजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. सागर याचं म्हणणं आहे की टेल, मात्र नाणेफेक जिंकलेली आहे ती एकविरा मानकोली संघाने. दोघांनी हार्दिक शुभेच्छा देत आहेत. आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. आपलं खूप खूप आभारी आहोत. दीपेश, नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि कामगिरी करण्यासाठी कुठल्या गोलंदाजांकडून जास्त अपेक्षा आहेत? त्यांना कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. सागर, आता मात्र 2 संघ जे आहेत दोन्ही बलाढ्य संघ आहेत, कंप्लीट टीम आहेत.
दोन्ही संघाकडे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक आहेत. नाणेफेक जर समजा जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घेणार होतो आणि आम्हाला बॅटिंगच मिळालेली. अगदी बरोबर, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला फलंदाजी मिळालेली आहे. सामना जिंकण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठल्या फलंदाजांकडनं जास्त अपेक्षा, खास करून पॉवर प्लेमध्ये कुठले पॉवरफुल फलंदाज आहेत? संदेश आणि कपिल यांच्याकडनं खूप अपेक्षा असते. तर काय समोरचा जो बलाढ्य संघ आहे सध्या पहिल्या क्रमांकावर रँक करतोय, यांच्याशी एक संघर्षपूर्ण बॅट आणि बॉलचा क्रिकेटचं द्वंद्व प्रेक्षकांना बघायला मिळेल. हा नक्कीच. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि ही नाणेफेक जिंकून एकविरा मानकोली संघ करणारा दीपेश माळी यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी जय भोलेनाथ सरळपाडा संघाला आमंत्रित केलेलं आहे. मी आपणास कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे कॉमेंटेटर सज्ज आहेत. व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा फलंदाज सिद्दीक भावे, सुभाष धुमाळ तसेच प्रमोद पाटील. धन्यवाद डॉक्टर गवली सर. लक्ष्य सामने रखा है शिलू मातावल के, वो है चुनौती 49 रनों की रखी है. आइए दोस्तों, तालुका क्रिकेट में 29 कमेंटेटर है और 29 कमेंटेटर ने अपने जलवे हर जगह दिखाए. ये जो स्पर्धा है इसमें योगेश भुईर ने, सुभाष धुमाल तो वैसे भी ग्रामीण पूरा कवर कर चुके हैं. 16 नवंबर से जिस तरह मैं सिटी क्रिकेट को कर रहा हूं, 16 नवंबर से वो ग्रामीण को कर रहे हैं. लेकिन प्रमोद पाटिल, संदीप मोरे, नैनेश्वर चिकने, इनको अच्छा मौका दिया है. मौके का लाभ उठाते हुए बहुत अच्छी कमेंट्री कर रहे हैं यहाँ पर हमारे तमाम कमेंटेटर. 49 का लक्ष्य और माइक्रोफोन पे आ रहे डॉक्टर गवली सर. धन्यवाद सिद्दीक बाबे. दरम्यान या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थानं सिटी क्रिकेटला ज्या स्पर्धेच्या माध्यमातून हंगामाला सुरुवात होत असते, स्वर्गीय प्रशांत टावरे ट्रॉफी आणि त्याचे प्रणेते, त्याचे शिल्पकार कैलासजी भोईर यांच्याकडनं, प्रल्हादजी भोईर यांच्याकडनं या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अजूनही काही ठिकाणी आवाज चांगला जात नाही, व्हॉइस चांगला जात नाही, तर मी जॉईंटर्स प्रोप्रायटर आणि सगळ्यांना विनंती करतोय, श्रीमंत क्रीडा मंडळ वळ आणि प्राडा पंजाब यांच्या वतीने, योगेशजी भोईर यांच्या वतीने, की आपण जातीने लक्ष घालून व्हॉइस आवाज चांगला पोहोचेल याची व्यवस्था करायची आहे. बायप्रेमचा दीपक पाटील एक अष्टपैलू खेळाडू, त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद दीपक पाटील. $49 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर. आतिश पाटील आणि नॉन स्ट्रायकर यांना आतिश भामरे, आतिश स्क्वेअर. डावखुरा शैलीदार फलंदाज तालुका क्रिकेटमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक कोणीही विसरू शकणार नाहीये. या स्पर्धेत जेव्हा नाव निघते तेव्हा सर्वप्रथम नाव घेतलं जाईल ते आतिश पाटील. नॉन स्ट्रायकरला आतिश भामरे. फुलटा चेंडू स्टाईल्स फटका खेळलेला आहे, डायरेक्ट हिट होतोय स्टंप्सला. सुदैव म्हणता येईल आतिश भामरे याचं, कारण जर कदाचित वाटते गोलंदाजाच्या हाताला जर चेंडू स्पर्श केला असता अपीलही केलं जाते. पाहूया. यस, अपील की वहां पर अंपायर से कि क्या गेंद हाथों को जब छू कर लगी थी, या लगी थी या नहीं लगी थी, देखना है. अंपायर इज द बेस्ट जज. तिसऱ्या पंचांची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीये. दोनों ग्राउंड अंपायर को ही जो भी निर्णय है वो लेना है.
2 धावा मिळत आहेत. पंचांचा निर्णय अपील केलं होतं धावबादचं, मात्र अपील पंचाने फेटाळून लावलेलं आहे. 2 धावा पूर्ण करतोय आतिश याने आपलं खातं उघडतोय, संघाचंही खातं उघडतोय. पहिले षटक गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा संदीप, संघाचा कर्णधार आहे संदीप. फुलटा चेंडू, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, चेंडू लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर जातो का बघायचं. एका टप्प्यानं 4 धावांसाठी चौकार. लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने शिळवता वर्ल्ड संघाची धावसंख्या झालेली 6. 49 धावांचं लक्ष आहे. संदीप पुन्हा एकदा चांगला फटका केला. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशावर फटका खेळलेला आणि चेंडू डीप वाईडिश मिड विकेट सीमा पार जातोय. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्येत दुहेरी अंकात प्रवेश करते 10. एक चांगली सुरुवात. 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय शिळमाता वर्ल्ड. यामध्ये एक चांगला चेंडूचा ब्लॉक करून टाकलेला चेंडू होता. थोडासा चांगल्या खोदून काढलेल्या चेंडूला कुठल्या प्रकारे धाव नाहीये. चांगली रणनीती म्हणता येईल. खराब चेंडूचा समाचार घ्यायचा, क्रिकेटिंग फटके खेळायचा आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा, डिफेन्स करायचा. हे क्रिकेटचं एक सूत्र आहे, फलंदाजीचं सूत्र आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण कित्येक वेळा पाहतोय. संदीप यामध्ये ड्राईव्ह केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू स्ट्रेट रॉंग सीमारेषेकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. क्लास बॅट्समनचा हा तिसरा चौकार. क्लास फटका पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशावर फटका खेळला. ते सुंदर ते ड्राईव्ह केलाय, ताकदवर फटका. क्लास बॅट्समनचा तिसरा चौकार या षटकामधला. संदीप महागडा ठरतोय. याला लोअर फुलटा चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासाठी कुठल्याही प्रकारची शक्यता नाहीये, कारण कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मिडवे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत आतिश 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या झाली 16. दमदार सुरुवात. आपण पाहतोय की मोठ्या धावसंख्येचा जेव्हा पाठलाग करायचा असतो तेव्हा पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात होणं फार गरजेचं असतं. आज एक अप्परकटचा फटका आपण बघितला, त्याची आठवण झाली. तो जो सामना झाला होता 2003 मध्ये, हाय स्कोरिंग सामना होता. पाकिस्तानने एक मोठ्या धावसंख्येचं लक्ष समोर ठेवलं होतं. आणि सुभाष तुम्हाला पण पाहते पाकिस्तानची जर गोलंदाजी बघितली एकदम जबरदस्त गोलंदाजी होती, पण मात्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने जी सुरुवात करून दिली होती, दमदार सुरुवात. निश्चित गवळे सर आणि त्या सामन्यामध्ये शोएब अख्तर आणि वकार युनिस याची खूप पिटाई झाली होती. शोएब अख्तरच्या 8 षटकामध्ये तब्बल 72 धावा आणि वकार युनिसच्या 10 षटकामध्ये तब्बल 71 धावा कुठून काढल्या होत्या. त्यामध्ये सचिन तेंडुलकर 75 चेंडूमध्ये 98 धावांची एक मॅरेथॉन फेस केली होती. अतिशयाने मोहम्मद कैफने सुद्धा एक चांगला स्टँड दिला त्या सामन्यामध्ये सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर. तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा, 49 धावांचं लक्ष आहे 4 षटकामध्ये. ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी होती त्याप्रमाणे सुरुवात बघायला मिळते शिरोमता वर्ल्ड संघाची. आतिश भांबरे यास फलंदाजी करण्याची संधी सुद्धा दिलेली नाही पहिल्या षटकामध्ये. आता मात्र आतिश खेळण्यासाठी सज्ज होते. बाली ट्रॉफी जिंकण्यासाठी ज्याने महत्वपूर्ण भूमिका अदा केली होती, महत्वपूर्ण रोल आतिश भांबरे. कारण अंतिम सामन्यामध्ये अंतिम षटक सुद्धा अतिशय चांगला हाताळला होता. आणि जो
यावेळेला त्याच्याला भिरकावून दिलेला आहे. डीप वाईडिश मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. अति सुंदर फटका रिप्ले मध्ये आपण पाहूया. ताकदवर फटका खेळला होता. परफेक्ट हवाली घेऊन हा चेंडू लॉफ्ट केला होता, भिरकावून दिला होता. डीप वाईडिश मिड विकेट, सीमापार षटकार. षटकाराने खातं उघडतोय आतिश भामरे. धावसंख्या वेगाने वाढते आणि आता मात्र थोडीशी चर्चा बघायला मिळते. मिडल कॉन्फरन्स थोडीशी एक चिंता सोनोई वडनगर संघा कर्णधाराच्या समोर दिसते. कारण ज्याप्रमाणे फलंदाजी करतायस आतिश पाटील आणि आतिश भामरे, वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं, कहावत आहे इंग्लिशमध्ये. आणि त्यानुसार एक चांगली सुरुवात. खरं तर आज सोनोई वडनगर संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती, पण मात्र भावेश याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. पण भावेश बाद झाल्यानंतर म्हणजे भावेश हा नाबाद राहिला होता. यावर मात्र शॉर्ट टर्म पुट केलेल्या चेंडूला मिडविकेट ड्राईव्ह आणि एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह जे फटके असतात, हे क्रिकेटमध्ये सर्वात देखणे फटके असतात, सुंदर फटके असतात. आपण बघितलं कशा प्रकारे आतिश भांबळेने फटका खेळलाय. थोडंसं फ्रंटफुटला पुढे आला होता आणि एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हचा फटका खेळला होता. कुठल्या प्रकारची संधी वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमापार चौकार. याला हेलिकॉप्टर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. याला मात्र स्वीप केलेला, स्टॉप स्वीपचा फटका खेळलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे. काय वाटतं मनोज पाटील, ही जी डावपेच आहे त्याविषयी काय वाटतंय? खरोखरच ही जी धावपेच आहे खरोखर आम्हाला सुद्धा हरवून गेलेली आहे. कारण आतिश सुद्धा चांगली फलंदाजी करतोय आणि भांबरे सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. दिनेश याला मात्र लिव्हिंग एज चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, पण उलट दिशेने जो प्रयत्न केला जातोय त्यामध्ये यश येत नाहीये आणि 2 धावा आतिश भांबरे पूर्ण करतोय. धाव संख्या झालेली 32. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 32 आणि उर्वरित जी 2 षटके आहेत, 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती मात्र 17 धावांची आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक, ज्याने अगदी पहिल्या दिवसापासून चांगलं समालोचन केलेलं आहे, प्रमोद पाटील. धन्यवाद गवली सर. तुम्ही सांगितलं का स्ट्राईक का रोटेट केली नाही, तर खरोखर सर्व दर्शक हरवडले होते का एक धाव का काढली नाही. तर स्ट्राईक आता होते ती आतिश पाटील यांच्याकडे, तर धाव संख्या होते ती 32. आता 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे शेलूमाता ओव्हल या संघाला. डॉक्टर गवली सर, खरोखर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिल्यात सर्व सामने 3-4 सामने सोडले तर सर्व सामने रोमांचक सामने असे पाहायला भेटलेले आहे दर्शकांना. आणि प्रमोद, प्रेक्षकांना सुद्धा एक रंगतदार सामने बघायला आवडत असतात. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की लोकल क्रिकेट असो, जेव्हा रंगतदार सामने असतात तेव्हा उत्कंठ शिगेला पोहोचले असते. अगदी क्षणोक्षणी थरार बघायला मिळतो. लंबकाप्रमाणे सामने बघायला मिळतात. फलंदाजी चांगली होत असते.
चांगला फटका लागल्यानंतर सामना फलंदाजीच्या बाजून झुकलेला दिसतो, चांगली गोलंदाजी झाली, गोलंदाजी बाजून झुकलेला दिसतो आणि असेच सामने बघायला प्रेक्षकांना नेहमी आवडत असतात. तर मित्रांनो जाऊया मैदानाकडे. जो सामना चालू आहे तो म्हणजे सोनाई वडूनवघर आणि शेलमाता अव्वल. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे शेलमाता अव्वल या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सज्ज होतोय गोलंदाजीसाठी मुंडर ऐन मधून महेश. बघूया महेश आपल्या गोलंदाज म्हणजे कुठल्या प्रकारची गोलंदाजी पेश करतोय आणि बघायचं आहे आतिश पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आतापर्यंत चांगली एक पार्टनरशिप भागीदारी इथे केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. पहिला चेंडू टाकण्यात सज्ज होतोय महेश. चांगला चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र जातोय एका फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतोय, लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 33. तर गोलंदाज सज्ज होतोय महेश काबूकर. चांगलासा नाव आहे त्यांचा, एक चांगली गोलंदाजी करतायत ते आणि फलंदाजी सुद्धा चांगली करतात. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी महेश काबूकर. सज्ज होतोय आतिश भांबरे. एक स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथं होतंय. फक्त एक लेग बाईटचा इशारा आला होता पंचांकडून. एक धाव भरत पडते, संघाची धावसंख्या होते ती 33. पुन्हा सज्ज होतोय महेश काबूकर. शॉचेर चेंडूला एक हुक काढण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय थर्ड स्लिपच्या दिशेने. एक धाव इथं पूर्ण होतोय झपाट्याने, एक धाव पूर्ण होतोय. लेग बाईटचा इशारा होतोय. एक धावने संघाची धावसंख्या होते ती 34. आता मात्र 10 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी शेलमाता अव्वल या संघाला. खरोखर एक मन वेधून काढणारी अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे शेलमाता अव्वल मराठा पंजाब आयोजित खासदार चषक 2017. चांगला चेंडू ब्लॉक होण्याचा चेंडू लागला, अपील करतात आणि दाद मागितले आणि चांगला तसा प्रतिसाद देतो पंच. लेग बिफोर विकेट इथं बाद झालेला आतिश पाटील. प्रयत्न होता आणि असा जेव्हा प्रयत्न असतो प्रमोद पाटील लेग बिफोर किंवा पायची तोडण्याची शक्यता फार जास्त असते. चेंडू जर बॅटवर आदळला नाही, पायावर जर आदळला तर बाद होण्याची शक्यता जास्त. आणि या ठिकाणी बघितले आपण आतिश पाटील यास मात्र मैदान सोडून जाण्याचा इशारा, खेळपट्टी सोडून जाण्याचा इशारा पंचांचा. आतिश पाटील यांनी आपल्या संघासाठी 7 चेंडूमध्ये तब्बल 16 धावांचे योगदान दिलेले आहे. एक चांगली कामगिरी केलेली आहे आतिश पाटील यांनी. बंदरामारुती काल्हेर क्रीडा नगरी आपण पाहतोय. अतिशय फास्ट क्रिकेट, फास्ट आउटफील्ड तालुका क्रिकेटमधील बंदरामारुती काल्हेर क्रीडा नगरी. आणि ह्या मैदानावरली खासदार चषक 2017 ही एक भव्य दिव्य स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा द्वंद्व, शेळूमाता क्रीडा मंडळ वर्ल्ड त्याचबरोबर मराठा पंजाब यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. तर मैदानावर एक नवीन फलंदाज येतोय. फलंदाज आहे तो प्रतीक भोईर. स्ट्राईकला प्रतीक भोईर आहे आणि नॉन स्ट्राईकला जो आहे फलंदाज तो म्हणजे आतिश भांबरे. एक चांगली फलंदाजी केली आतापर्यंत त्यांनी. चांगला चेंडू दाद मागितले आणि पंच सहमताने लेट बॉल विकेट. पुन्हा एकदा कशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट असा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू पायावर आदळतोय. अपील केलं जात आहे महेश आणि सहकाऱ्यांकडून आणि पंचांचा इशारा अतिशय खेळपट्टी सोडून जाण्याचा. विकेटच्या समोरासमोर आले होते, पंचांनी बघितला, नजर ठेवली होती आणि लेग बिफोरचं विकेट असा बाद झालेला. प्रतीक बाद झालेला वाटते, प्रतीक बाद झालेला आहे. प्रतीक थोडासा संघर्ष करताना दिसते याच्या हंगामध्ये पाहतोय आपण. खरं तर संघाचा महत्वाचा फलंदाज आहे, संघाचा कर्णधार आहे, पण थोडासा धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. गवली सर आतापर्यंत चांगली इथं गोलंदाजी हाताळलेली आहे महेश काबूकर यांनी. 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 2 धावा ज्या लेग बाईज मधून आलेल्या आहेत आणि 2 विकेट सुद्धा चांगले घेतलेले आहेत त्यांनी. तर प्रतीक भोईर यांची जागा भरून काढायची नवीन फलंदाज येतोय तो परेश. बघूया परेश आपल्या फलंदाजीच्या जोरावर काय पेश करतो, कशा पद्धतीने इथं धावा काढतोय ते बघायचं आहे.
जोडीला असणारे आतिश भांबरे. आठ चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा सज्ज होत आहे महेश काबूकर. चांगला चेंडू सन्मान दिला होता एक कॉर्ड बिहाइंड. आणि याच बरोबर चौथी हॅट्रिक पूर्ण, विकेट हॅट्रिक. पूर्ण होते. खासदार चषक 2017 चौथी विकेट हॅट्रिक. पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संतोष. दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केली दिवासपूर दिवा संघाचा अजय. तिसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केली गावदेवी अंजूर संघाचा किरण. आणि चौथी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय सोनवाई वडनगर संघाचा महेश काबूकर. आणि महत्वपूर्ण हॅट्रिक आहे कारण आपण पाहतोय 2 षटकांत पूर्णपणे मागे फेकलेला बॅकफुटला गेलेला हा संघ मात्र आता मात्र एक संघर्ष बघायला मिळणार आहे. बरोबर आहे गवली सर. 2 षटकांच्या नंतर एक पदझड इथं चालू झालेली आहे विकेटची. एक जबरदस्त अशी गोलंदाजी हातात महेश काबूकर. आतिश पाटीलला पहिल्यांदा बाद केलं होतं. त्यानंतर प्रतीक भोईर संघाचा कर्णधार बाद झाला होता, 0वर बाद झाला होता. त्यानंतर परेश हा सुद्धा 0वर बाद झाला होता. पण नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज बघतच राहिलेला आतिश भांबरे. पुन्हा सज्ज होत आहे महेश काबूकर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नव्याने फलंदाज आलेला आहे तो. चांगलं एज लागते आणि अजून एक मोहरा टिपला जातोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. या षटकामध्ये एका धावेसाठी संघर्ष करावा लागते. 4 चेंडूवर 4 फलंदाज बाद केले. सर्वोत्कृष्ट षटक मला वाटते हाताळलेलं आहे या स्पर्धेमधलं. कारण फक्त 2 धावा ज्या दिल्या लेग पासच्या रूपाने दिलेल्या आहेत आणि 4 फलंदाज बाद केलेले आहेत. खरोखर जबरदस्त अशी गोलंदाजी हाताळलेली आहे महेश काबूकर यांनी. 2 धावा देऊन तब्बल 4 धावा इथं जमवल्यात. धाव संख्या होते ती 34. आता मात्र 6 चेंडू मध्ये आता मात्र संघर्ष बघायला मिळणार आहे. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. असं वाटलं की सामना एकतर्फा होईल कारण आतिश पाटील आणि आतिश भांबरे खेळपट्टीवर असताना एकतर्फा सामना होईल असं वाटत होतं. मात्र 3ऱ्या षटकात महेश काबूकरने जी जादुई गोलंदाजी केलेली आहे आणि आता मात्र रंगत बघायला मिळणार आहे. गवळी सर मी पहिलेच सांगितलं होतं की 3-4 असे सामने सोडले तर सर्व सामने एक चांगलेसे चित्त थरारक बघायला मिळाले होते दर्शकाला. आणि कालचा जर आपण विचार केला तर 6 चेंडूमध्ये 1 धाव इथं बनवायला खूपच परिश्रम घेतले होते काजलस्पोर्ट पूर्णा या संघाने. आणि या स्पर्धेमध्ये गवळी सर 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद करणारा दुसरा गोलंदाज बनतोय. कारण याआधी आजच्या दिवशी गावदे अंजूर संघाचे किरण यांनी या गोलंदाजीने हा कारनामा केला होता. त्यानंतर सोनोई वडनगर संघाचा महेश काबूकर यांनी हा कारनामा केलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा लसित मलिंगा या गोलंदाजाने केलेला आहे. तर बघूया 6 चेंडू 15 धावा. गोलंदाज सज्ज होतोय नवीन गोलंदाज राजा. पहिला चेंडू बॅकनिकनल नीचे केला आहे. चेंडू हवेत झुरतोय. मला तरी वाटतंय का आणखी मोहरा बाद होतोय. आतिश भांबरे बाद होतोय. रिप्लेमध्ये स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. रिप्लेमध्ये बघूया कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. खरं तर खेळायचं होतं मिड विकेटला. चेंडू मात्र जातोय जवळपास लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये आणि कॉलिंग त्या ठिकाणी केलं जातंय आणि चांगला झेल घेतला जाते. कॅचेस विन द मॅचेस. आणि आपण पाहतोय प्लॅन गेम म्हणूनच क्रिकेटला जर महत्व नसतं. मात्र आपण पाहतोय की आतिश भांबरे यांनी 2 धावा घेण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. या ठिकाणी मी नमूद करतोय जर महत्व नसतं. या दरम्यान पोगाव येथून गजा नाही तो मजा नाही. सोनोई वडनगर संघाला स्पेशली महेश काबूकरला ऑल द बेस्ट आलेला आहे आणि ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी सोनोई वडनगर संघासाठी. नक्कीच गजायाने हंसिका स्पोर्ट्ससाठी महत्वाची भूमिका बजावली होती. खास करून 12वा खेळाडू असायचा
पण मात्र अतिशय उत्साह असायचा गजा याच्याकडे. त्यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना रंगतदार असते. योग खेळपट्टीवर आहे आणि मला वाटतं नॉन स्ट्रायकर यांना प्रशांत मात्रे सुद्धा त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. युवक सुद्धा कुठल्या क्षणी मोठे फटके खेळू शकतो, परंतु महत्वाच्या क्षणी फटके खेळण्याची आवश्यकता. राजा फुलटॉस चेंडूला सोंग करतोय, चेंडू जातोय मिड विकेटच्या वर षटकारासाठी. ज्याप्रमाणे समाचार घ्यायला होता, कारण तयार होता, मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होता युवक आणि चेंडूला भिरकावून दिलेला आहे. डीप वाईट मिड विकेट सीमापार षटकार. निश्चित खासदार चषकामधील खास करून शिरोमत वर्ल्ड संघासाठी हा खास षटकार आपण पाहतोय युवक याच्या बॅटमधून निघालेला. ज्या फटक्याची आवश्यकता होती शिरोमत वर्ल्ड या संघाला, तो फटका पेश करतोय फलंदाज युवक. अगदी बरोबर, ज्या फटक्याची आवश्यकता होती शिरोमता वर्ल्ड संघाला तो फटका युवक याच्या बॅटमधून आलेला. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. बरोबर आहे गवली सर, 5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना एक जबरदस्त असा उत्तुंग असा षटकार मारतो एक. आता मात्र समीकरण थोडस सोपं करतो. 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. पण अजूनही सामना संपलेला नाही प्रमोद पाटील, कारण 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पण व्हीआयपी डान्स मध्ये खरोखर सर्व चेहरे खुललेले आहेत, फुललेले आहेत. तर 4 चेंडू आणि 9 धावा. बघूया काय होतंय, काय घडतंय या 4 चेंडू मध्ये. सामना चालू आहे तो म्हणजे सोनूआई वरुणनगर आणि शिरोमाता वर्ल्ड या दोन्ही दरम्यान हा सामना रंगतदार दर्शकांना बघायला मिळतोय. यानंतर जो होणारा सामना आहे एकविरा मानकुली विरुद्ध जय भोलेनाथ सरवलीपाडा. 2 बलाढ्य संघामध्ये सामना आहे. एकविरा मानकोली संघ कर्णधार दीपेश माळी यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामना संपल्याबरोबर एकविरा मानकोली संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर बघूया मित्रांनो, 4 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. यांचं मान्यवर योगेशजी भोईर, स्वाजी पाटील. पुन्हा खेळाकडे वळूया. राजा चांगला चेंडू, मात्र पंच सहमत नाही या चेंडूला. एक अवंतर धाव मिळते, वाईटचा इशारा येतोय. धाव इथं वाढलेली आहे, धाव संख्या होते ती 35. 4 चेंडू आणि 8 धावा. राजा आता मात्र एक कट करतो, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, कुठलंच क्षेत्ररक्षण नाही तिथे आणि हा चेंडू जातो चौकारासाठी. यांनी सुद्धा दाखवून दिले की मधल्या फळीतील मी एक भरोशाचा फलंदाज आहे. एक षटकार मारला होता, उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला कट केलं होतं. डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेच्या बाहेर पाहू शकता आपण कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. डीप बॅकवर्ड पॉईंट सीमा पर चौकार, क्लास फटका होता. सचिन कब से वीआईपी डैश पे खामोशी छाई हुई थी, लेकिन अब कुछ चेहरे मुस्कुराते हुए नजर आ रहे मुझे. 3 चेंडू आणि 4 धावा. मात्र सामना टाय झाला, बरोबरी सुटला. आता सुपर ओव्हर. या स्पर्धेमध्ये गवली सर सर्व काही झालेलं आहे, फक्त सुपर ओव्हरची कमी आहे. बघूया हा सामना सुपर ओव्हर मध्ये जातोय का सामना शिलमाता वर्ल्ड जिंकतोय की सुनाई वरुणनगर हा संघ हा सामना जिंकतोय. मागचा सामना सुद्धा रंगतदार अवस्थेमध्ये आला होता. 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. या ठिकाणी 3 चेंडू आणि 4 धावा हवेत. राजा पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र चांगला चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न होतो, मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, म्हणजेच निर्धाव चेंडू टाकतोय राजा. एक कमबॅक करतोय गवली सर. जबरदस्त मानसिक दबाव दोन्ही संघ कर्णधारावर, दोन्ही संघातील खेळाडूंवर.
दोन्ही संघातील पाठीराख्यांवर. तर बघायचंय 2 चेंडू मध्ये 4 धावा होतील काय, का हा जो सामना आहे तो लेवल होईल का, सुपर ओव्हर हे दर्शकांना पाहायला मिळणार काय, का सामना जिंकणार शेलमाता वल की सामना जिंकणार सोनाई वडुणवघर. आणि आमचे सुहास पाटील आणि अनिकेत भोईर यांच्यावर सुद्धा जबरदस्त मानसिक दबाव आहे. पुन्हा सज्ज होतो राजा पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू, चेंडूला बिरकून दिला, चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेकडे, नो मॅन स्लॅडिंग होत आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र बघूया 2 धावांच्या नादात एक गडी बाद होतोय धावचितच्या रूपानं. एक धाव बाद होतोय फलंदाज. आता मात्र एक चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. जबरदस्त रोमांच भरा असा हा सामना पाहायला मिळतोय सर्व दर्शकांना. सर्व दर्शकांच्या पाहुण्यांच्या खेळाडूंचे हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. सामना चालू आहे शिलमाता वल आणि सोनाई वडुणवघर या दरम्यान. आता मात्र शेवटचा चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. 2 धावा झाल्या तर मात्र सुपर ओव्हर. भूया गवली सर, या स्पर्धेमध्ये सगळं काही झालेलं आहे, फक्त सुपर ओव्हरची कमी आहे. तर एका चेंडू मध्ये 3 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी शेलमाता वल या संघाला. काय होतंय, काय घडतंय या एक चेंडू मध्ये, दडलंय काय ते पाहायचं आहे. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मित्रांनो, आपण जो सामना पाहतोय शेळमाता वल विरुद्ध सोनूआई वडुणवघर. सामना सुरू करायचा आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बघूया गवली सर, बरेचसे प्रेक्षक सांगतात की सुपर होईल, सुपर ओव्हर होईल, आणि बरेचसे असे प्रेक्षक सांगतात का शेलूमाता वल हा संघ जिंकणार, आणि अजून ना जे प्रेक्षक आहेत ते सांगतात की सोनाई वडुणवघर हा सामना जिंकणार आहे. अजूनही पिक्चर क्लिअर झालेलं नाही, काही होऊ शकतं, कारण एक चेंडू आणि 3 धावा. निश्चितच गवळी सर गोल्डन चौकार आणि गोल्डन षटकारी लागू शकतोय, कारण यंदाच्या सीझनचा जर विचार केला तर 13 गोल्डन षटकार आणि 7 गोल्डन चौकार यंदाच्या हंगामामध्ये लगावले गेलेले आहेत. खरोखरच गवली सर, या सामन्यामध्ये जे प्रेक्षक बसले होते ते आता उठलेले आहेत, आणि जे उठलेले होते ते आता बसलेले आहेत. रोमांच भरा असा हा सामना इथं पाहायला मिळतोय. म्हणून तर क्रिकेटला ग्लॅमर आहे, इतकं महत्व आहे, कारण संघर्ष बघायला मिळतो क्रिकेटमध्ये. खरं जो सामना सुरू आहे तो म्हणजे शेलूमाता वल आणि सोनाई वडुणवघर या दरम्यान सुरू आहे. एक चेंडू आणि 3 धावा. क्रिकेटमध्ये इतका जो संघर्ष आहे कुठल्याही खेळामध्ये बघायला मिळत नाहीये. चला वेले अभावी सहकार्य करा प्लीज. आता मात्र सामना जो आहे तो राजा आणि महेशच्या मध्ये आहे. जे काय करायचंय ते राजाला गोलंदाजीमध्ये करायचं आहे आणि फलंदाजीमध्ये महेशच करायचंय. बरोबर आहे गवली सर, राजा आणि महेश. बघूया काय पेश करतो या चेंडू मध्ये. एक चेंडू आणि 3 धावा. या एक चेंडू मध्ये दडलंय काय ते पाहायचं आहे मित्रांनो. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी येतोय लॉंग रन अप राजा आणि खेळण्यासाठी सज्ज होते महेश. गवली सर, आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये दोन्ही पेलमॅन आहेत ते उभे राहिलेले आहेत. एक चेंडू, चांगला चेंडू स्वतःच्या फाऊलमध्ये अडवतोय. बघूया काय होतंय. एक धाव पूर्ण करतोय, मात्र बाद होतोय. आता हा सामना जिंकलेला आहे सोनाई वडुणवघर या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.
घेतला आणि निश्चित खेळ संबंध 2 धावा घेतलेल्या नाही आहेत त्या किती निर्णायक ठरलेल्या आहेत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक रंगतदार सामना शेवटच्या अर्थातच आपला संघ पूर्णपणे मागे ढकलला गेला होता आणि ज्यांनी जादुई गोलंदाजी केली तो मॅन ऑफ द मॅच महेश कापूकर. फक्त 2 धावा देऊन 4 फलंदाज बाद केले आणि महत्वपूर्ण हॅट्रिक पूर्ण केले. विकेटची हॅट्रिक महेश कापूकर मॅन ऑफ द मॅच. आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. आई सोनूआई वडूनगर या संघाला. महेश कापूकर यांनी जादुई गोलंदाजी केली होती. संपूर्णपणे सामना आपल्या हातातून गेलेला असताना सुद्धा कुठल्या प्रकारे मानसिक दबाव न घेता आपला नैसर्गिक गोलंदाजी केली होती. संजयजी पाटील माजी सरपंच वळ यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार महेश कापूकर यांना प्रदान करायचा आहे ज्यांनी विकेटची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. सो वेल प्लेड महेश कापूकर अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. अभिनंदन महेश कापूकर. पुढे एकदा मैदानावर जाऊया.